रामकृष्ण गोविंद. स्कंद 4 मध्ये स्कंद 4 अध्याय 22 मध्ये 15व्या श्लोकाच्या द्वारे राजा पृथूनी जो प्रश्न विचारला की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल, या प्रश्नाचं सनत कुमार उत्तर देतात. ते उत्तर 4, 22, 20 ते 40 या श्लोकात आहे. या 40 पर्यंतच्या श्लोकापैकी आपण 35 पर्यंतच्या श्लोकांवर चिंतन केलं. त्यात एक परत थोडंसं अधिक विवेचन करतो. 34व्या श्लोकात म्हटलंय, ज्याला अज्ञानांधकारातून बाहेर पडायचे आहे त्या पुरुषाने विषयामध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये. विषयासक्त मन नको नको. आणि या संदर्भात मला लहानपणी हे 2 श्लोक गीतेचे पाठ केल्याचं आठवते. तुमच्या आठवणीत आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमच्या शाळेत लहानपणी ज्यांचं वय आज 65, 70, 75 आहे ना, त्यांच्या लहानपणी शाळेत तुळईवरती हा श्लोक, हे 2 श्लोक लिहिलेले असायचे. कुठले ते 2 श्लोक? मी श्लोक आणि अर्थ वाचतो. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. काय मालिका आहे बघा अधोगतीची. सर्व नाशाकडं विषयाचं चिंतन केल्यानंतर ध्यायतो. ध्यायतो म्हणजे चिंतन करतो. कशाचं? विषयान. विषयात ध्यायतो विषयान पुंसः. पुंसः म्हणजे सामान्य माणूस. सामान्य माणूस विषयांचं चिंतन करतो, त्याची कशी अधोगती होते बघा. श्लोकाचे अर्थ वाचतो. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो आणि रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे म्हणजे अविचारामुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचं अधःपतन होतं. ऐकलत काय कशी गती होते बघा. एकदा का माणूस विषयांचं चिंतन करायला लागला, इंद्रियार्थेभ्य ठीक आहे जाऊ दे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु जायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात प्रणश्यति म्हणजे बुद्धीचा नाश झाल्यामुळे तो माणूस आपल्या स्थितीपासून च्युत होतो, म्हणजे त्याचे अधःपतन होते. एका दिवसात होत नसेल, पण जसं मी विषयाचं चिंतन करायला लागतो ना, माझा अधोगतीचा मार्ग निश्चित होतो. विषयांचं चिंतन नको. पुढं आणि काय म्हटलंय बघा गीतेत मी आत्ता बोललो ते 2रा अध्याय श्लोक
62 आणि 63 म्हणालो. दुसरा अध्याय श्लोक 62 आणि 63. चौथ्या अध्यायात थोडीशी परवानगी दिली आहे बरं का, पण त्याला प्रोविजो आहे. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग, राग म्हणजे अनुराग, प्रेम, राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. इंद्रियांवरती मनापासून नियंत्रण पाहिजे हो, वरवरचं नियंत्रण नव्हे. काय माहितीये काय, मी ते तुम्हाला काढायला विसरलो, पण आद्य शंकराचार्यांनी ते पुस्तकाचं नाव सुद्धा विवेक चूडामणीमध्ये म्हटलेलं आहे. अहो काय सांगायचं तुम्हाला, 5 प्रकारचे हत्ती, हरिण, भुंगा वगैरे वगैरे एकेका इंद्रियांच्या विषयात, एका इंद्रियांच्या, फक्त हरिणाला फक्त कानानं ऐकायची आसक्ती होते, पण त्यामुळं त्याचा सर्वनाश होतो. हत्तीला केवळ स्पर्श हवा असतो, केवळ स्पर्श, त्वचा, त्याची आसक्ती असते विषयाची, पण त्यामुळं त्याचा सर्वनाश होतो. 5 प्रकारचे प्राणी सांगितले आणि प्रत्येक प्राणी फक्त एकेका विषयात आसक्त होतो, पण त्याचा सर्वनाश होतो. पण मनुष्य नावाचा प्राणी 5 इंद्रियांच्या विषयात जर आसक्त होत असेल तर त्याची काय अवस्था होत असेल. मला श्लोक माहिती आहे, तो विवेक चूडामणीमध्ये आहे, पण मला तो मंत्र, तो श्लोक कुणी जर मला फोनवरून म्हणून दाखवला तर मी त्यांचा आभारी राहीन, कारण त्या निमित्ताने तुमचा अभ्यास होईल. जितके जण मला तो श्लोक सांगतील तेवढा मला आनंद होईल. फार महत्वाचा श्लोक आहे हो, विवेक चूडामणी, विवेक चूडामणी. तर मुद्दा काय चाललाय, अज्ञानांधकारातून बाहेर पडायचे आहे. त्या पुरुषाने विषयामध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये. आता 36वा श्लोक, 36वा. प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रकट झाले त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही, कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो. प्रकृतीपासून सर्व काही निर्माण होतं. भगवान म्हणतात, मी आणि प्रकृती यांच्या संयोगानं ही टांगसाळ चालू आहे. टांगसाळ ही उपमा आहे. हे सर्व सृष्टीचं सृजन चालू आहे, पण या सृष्टीत जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रकट झाले आहेत त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही, कारण काल या सर्वाचे अस्तित्व नाहीसे करतो. इथं तुम्ही थांबायला पाहिजे, विचारायला पाहिजे. गुणक्षोभ म्हणून शब्द आलेला आहे. गुणक्षोभ काय हो अर्थ त्याचा? गुणक्षोभचा अर्थ गुणांची, सत्वरजतमो गुणांची उत्पत्ती म्हणजे गुणांचा उद्भव. सृष्टी उत्पत्ती पूर्वी तिन्ही गुणांची साम्यावस्था होती. जेवढा सत्व तेवढा रज तेवढाच तम अशी अवस्था होती. प्रकृती आणि पुरुषांच्या संयोग होतात, गुणक्षोभ होतो.
म्हणजे गुणांचीही साम्यावस्था बिघडते. प्रत्येक गुण दुसऱ्या गुणांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न करतो. गुणांची साम्यावस्था बिघडल्यामुळे सृष्टीच्या उत्पत्तीस प्रारंभ होतो. आपल्यामध्ये नीट लक्ष द्या, आपल्यामध्ये सत्व रज तमो गुण आहेत, पण ते प्रत्येक गुण दुसऱ्या गुणावला आधिपत्याखाली आणायचा सतत प्रयत्न करत असतात. काय त्यांच्यात चढाओढ चाललेली असते. आज एकादशीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शांतपणे मी 3.5 तासात गीता आणि विष्णू सहस्त्रनाम म्हटलं. 3.25 तास लागले. प्रसन्न चित्त होतं. मी अतिशय सात्विक अवस्थेत होतो. पण गीता म्हणून झाल्यानंतर रजोगुणाला तमोगुणाला हे बघवलं नाही आणि ते 2 गुण, त्यात सुद्धा तमोगुण सात्विकतेवरती अंमल बजावायला प्रयत्न करत होतो. गुणांची ही अशी सतत आपल्यामध्ये साम्यावस्था बिघडलेली आहे. आपल्याला ती साम्यावस्था परत साधायची आहे आणि त्या अवस्थेला गीतेत गुणातीत अवस्था म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलंय? प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रकट झाले आहेत त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही, कारण काल या सर्वांचे अस्तित्व आहे. काल म्हणजे यस्टरडे नव्हे, काल म्हणजे काळ. काळ हा काय सांगू तुम्हाला, काळ म्हणजे 25वे तत्व, भगवत तत्व. काळ काळ येतो आणि काळ जातो. तुम्ही असं व्यवहारात म्हणता काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण तो काळ कुठून येतो, दिसतो का तुम्हाला? आणि कुठे जातो ते दिसतं का? मला सांगा, तुम्ही रेल्वेच्या क्रॉसिंग वरती उभे आहात. डावीकडून तुम्हाला रेल्वे येताना दिसते. ती समोरून जाते आणि उजवीकडे जाताना अदृश्य होताना दिसते. तसं तुम्हाला काही काळ आला, काळ समोर आहे, काळ गेला असं दिसतं का हो? अहो, त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही काळाची. पण हा काळ सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो. एक आई वडील होते, तरुण होते, काय 40-42चे असतील. त्यांच्या मुलाला मेडिकलला फार लांब ॲडमिशन मिळाली, दिल्लीला. ते कुटुंब नवरा बायको आणि त्यांना एकुलता एक मुलगा. सतत आई त्या सतत मुलाच्या दिमतीला होती. तुला काय हवं, तुला काय नको, तू काय करतोस, अमुक तमुक, अभ्यास कर, अभ्यासात तुला काय मदत. सतत आई त्या मुलाच्या माग असायची. आता तो मुलगा दिल्लीला शिकायला गेला एकटा. पहिले काही दिवस आईला बेचैन झालं, पण ही बेचैनी काळाने गिळंकृत केली. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, प्रत्येक परिस्थिती याला काळ सर्वाचे अस्तित्व नाहीसे करतो. काय हो, मुलीचं लग्न करून देता, अगदी ओक्साबोक्शी रडता, पण 2-3 वर्षानंतर काय अवस्था होते? काळ
काळ सगळ्याचं अस्तित्व नाहीसं करतो. म्हणून राजा, जो भगवान 37वा श्लोक, जो भगवान देह, इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि अहंकाराने वेढलेल्या सर्व स्थावर जंगम प्राण्यांच्या हृदयामध्ये जीवांचा नियामक, अंतर्यामी आणि आत्मरूपाने सर्वत्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकाशित होत आहे, त्यालाच तू तो मीच आहे असे जाणून घे. वाक्य फार मोठं आहे, परंतु त्याचा अगदी सरळ अर्थ भगवान प्रत्येकाच्या हृदयात आहेत, प्रत्येकाच्या देहात आहेत. ते जे भगवान तो मीच आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. हे मूल तत्व आहे ना. भगवान जे म्हणतात अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा अवस्थित सदा, मी प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात सतत अस्तित्वात आहे. हे जे तत्व सांगितलेले आहे ना, हा जो मूळ मुद्दा सांगितलेला आहे ना, तो अध्यात्मात हजारो वेळेला आलेला, हजारो वेळेला आलेला. आणि हा माझ्या रक्तात भिनला पाहिजे, आचरणात आला पाहिजे. प्रत्येकाबरोबर आचरण करताना त्याच्यामध्ये असलेल्या भगवंतांच्याशी, भगवंतांच्या बरोबर मी आचरण करतो आहे असा भाव उत्पन्न झाला आहे. 38वा श्लोक, ज्याप्रमाणे माळ आहे असे ज्ञान झाल्यावर त्यात सर्पबुद्धी राहत नाही. अंधार आहे, अंधारामध्ये एक माळ पडली आहे, माणूसाला घाबरून वाटतं हा सापच आहे. पण ज्या क्षणाला दिवा लागतो त्या क्षणाला माळेचं ज्ञान होतं आणि मग सर्पबुद्धी राहत नाही. ज्याप्रमाणे माळ आहे असे ज्ञान झाल्यावर त्यात सर्पबुद्धी राहत नाही, त्याचप्रमाणे विवेक आल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही असा मायामय प्रपंच, ज्यामध्ये कार्यकारण रूपाने प्रतीत होतो आणि जो स्वतः कर्म, फल व कलुषित प्रकृतीच्या पलीकडे आहे, त्या नित्यमुक्त, निर्मल आणि ज्ञान स्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होतो. विवेक हवा हो, विवेक हवा. तुम्ही जर दासबोध वाचलात ना, दासबोधाची प्रस्तावना, तर दासबोधात विवेक आणि वैराग्य या दोनच गोष्टी सांगितल्या आहेत. हे जरी तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही त्या दोन वृत्तींचा अंगीकार केलात तर तुम्ही भगवत प्राप्ती प्राप्त करून घेतलीच समजा. व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, कोणतेही मोठे कार्य सिद्धीस नेण्यास विशिष्ट प्रकारची पात्रता लागते. आत्मज्ञान प्राप्त होण्यास विवेक आणि वैराग्य यांची नितांत आवश्यकता असते. माणूस चालण्यासाठी जसे 2 पाय वापरतो आणि रथ भरधाव चालण्यास जशी 2 चाके लागतात, त्याचप्रमाणे साधकाची साधना समाधानकारकपणे चालण्यास विवेक आणि वैराग्य या दोन्ही समतोलपणे अंगी असणे आवश्यक असते. एका वाचून एक वाया जाते आणि धड प्रपंच ना धड परमार्थ. आता विवेक म्हणजे काय, आपले ध्येय कोणते, आपली साधना कोणती, प्रपंचाचे स्वरूप काय, जगाचा स्वभाव काय, स्वरूपानुभवाची लक्षणे कोणती वगैरे प्रश्नांची
अगदी स्पष्ट उत्तरे बुद्धीने आकलन करणे याचं नाव विवेक. आपल्या देहासकट सर्व दृश्याची किंमत आत्मज्ञानापेक्षा कमी वाटणे, देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती क्षीण होणे. नीट लक्ष देऊन ऐका हा. हवे नको पण शांत होणे, मनाने कोठेही कोणातही व कशातही गुंतून न राहणे, यास वैराग्य म्हणतात. वैराग्याच्या अभावी नुसता विवेक पांगुळा होतो, तर विवेकाच्या अभावी नुसते वैराग्य दुराग्रही व तर्कदुष्ट बनते. विवेक पांगळा होतो, विवेकाच्या अभावी नुसते वैराग्य तर्कदृष्ट बनते. विवेक वैराग्याने माणूस आतून व बाहेरून मोकळा होतो. त्याचा बोलण्या चालण्यात यत्किंचितही विरोध आढळत नाही. म्हणून उत्तम लोक त्यांचे जीवन भगवंता वाचून त्यांच्यात अचंबा करतात. त्याचा उत्तम साधक एक प्रकारे परमार्थाचा प्रचारक असतो. त्यास भगवंता वाचून इतर वासना नसतात. त्याच्या अंगी वैराग्य बांधलेले असते. त्यास भगवंता वाचून इतर वासनाच नसतात. विवेक आणि धारणा दोन्ही वरच्या दर्जाचे असतात. तो मनापासून भजन करतो, रसाळ हरिकीर्तन करतो, निरूपणात स्वानुभवाचे बोल बोलतो. सारांश: उत्तम विवेक, प्रखर वैराग्य, अनुभवाचे ब्रह्मज्ञान, आचारशीलता आणि परोपकार या गुणांनी संपन्न पुरुष पुष्कळ लोकांना परमार्थाच्या योग्य मार्गावर आणून सोडतो. विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो व वैराग्याने त्याची प्रपंचाची आसक्ती सुटते. विवेकयुक्त वैराग्यवान पुरुष अशा रीतीने आतून व बाहेरून मोकळा होतो, बंधन रहित होतो. तोच खरा निसंशय योगी होय. समर्थ म्हणतात, विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. विवेक पाहिजे. त्याप्रमाणे विवेक झाल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही असा हा मायामय प्रपंच, ज्यामध्ये कार्यकारण रूपाने प्रतीत होतो आणि जो स्वतः कर्मफल कलुषित प्रकृतीच्या पलीकडे आहे, त्या नित्यमुक्त निर्मल आणि ज्ञानस्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होत आहे. संत ज्यांच्या 39वा श्लोक, संत ज्यांच्या चरणकमलांच्या बोटाच्या किंचितसा छटेचे स्मरण करून कर्मामुळे तयार झालेल्या अहंकार रूप हृदय ग्रंथीला छिन्न विच्छिन्न करून टाकतात. सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतःकरण निर्विषय करणारे संन्यासी सुद्धा तसे करू शकत नाहीत. अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या वासुदेवाचा तू भजन कर. सनतकुमार सांगतात, सनतकुमार राजा पृथूला सांगतात, प्रत्याहार म्हणजे काय हो? विषयांचा इंद्रियांशी संबंध येऊनही तेथे चित्ताचा संबंध येऊ न देणे म्हणजे प्रत्याहार. प्रति आहार, आहाराच्या विरुद्ध. आहार म्हणजे आत घेणे आणि आत न घेणे म्हणजे प्रत्याहार. तुम्ही कशा कशाच्या द्वारे आणि काय काय म्हणून आत घेता? डोळ्याद्वारे, कानाद्वारे, नाकाद्वारे, त्वचेद्वारे, तोंडाद्वारेच आहार घेतला जातो असं नाही. डोळ्याद्वारे, कानाद्वारे,
नाकाद्वारे सर्वांच्या द्वारे जे आत घेऊ शकतो आपण तो आहार, आणि तसा आत न घेणं म्हणजे आसक्त नसणं म्हणजे प्रत्याहार. 40वा शेवटचा श्लोक. जे लोक मन आणि इंद्रिय रूप मगरींनी भरलेला हा संसार सागर योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात त्यांना तसे करणे कठीण आहे, कारण त्यांना नावाडी म्हणून श्रीहरीचा आश्रय नाही. म्हणून तू भगवंतांच्या आराधनीय चरणकमलांची नाव बनवून सहजपणे हा अवघड सागर पार कर. मी तुम्हाला काल म्हटलं हा संसार सागर पार करायचा आहे का हो, आणि जर खरोखरच पार करायचा असेल तर भगवंतांच्या चरणाच्या आश्रयाशिवाय, भगवंतांमध्ये समर्पण बुद्धी असल्याशिवाय हे शक्य नाही. आपण 4:22, 20 ते 40 स्कंद 4 अध्याय 22 श्लोक 20 ते 40 विस्तृत चिंतन केलं. माझी आपल्याला प्रार्थना आहे, सलगतेनं आलेली ही काय 4-5 प्रवचनं परत परत ऐका. तुमचं कल्याण करायचा मार्ग सनत कुमारांनी सांगितलेला आहे, तो काय मी सांगितलेला नाही, भागवतात आहे. अगदी त्याची पारायण करा. सप्ताहामध्ये वेळेअभावी इतकं विस्तृत हा विषय तर घेतलाच जात नाही, आणि घेतला गेला तर तो इतक्या विस्तृतपणे चिंतनाला घेतला जात नाही. तुम्ही शांतपणाने चिंतन करा आणि आपलं कल्याण साधा. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. पुढील विषय पुढील प्रवचनात. तोपर्यंत श्रीकृष्ण शरणम मम. रामकृष्ण गोविंद.